इंडियन पिठलं लीग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. टाळ्या. बस 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 बस. तर मंडळी, तुमच्या उजव्या बाजूला केळीच्या पानात ठेवलंय ते गावरान पिठलं भाकरी आणि डाव्या बाजूला प्लेट मध्ये सजवून ठेवलंय ते 5 स्टार पिठलं भाकरी. तर या दोन्ही मधली कुठली पिठलं भाकरी श्रेष्ठ आहे हे तुम्ही ठरवणार आहात, तुम्ही परीक्षक आहात. पण नुसतं टेबल मागे बसून वाह 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 तोडलंस असं म्हणण्या इतकं हे सोपं नाहीये. कारण जी पिठलं भाकरी तुमच्या जिभेवर चवींचं थैमान घालेल, जी पिठलं भाकरी तुमच्या पोटात जाऊन तुमच्या हृदयाची धडकन वाढवेल, त्या पिठलं भाकरीला तुमचं मत जाणार आहे. ओके. जर तुम्हाला गावरान पिठलं भाकरी आवडली तर तुम्ही काळ्या ठिकाणी टिक करणार आहात आणि जर तुम्हाला 5 स्टार पिठलं भाकरी आवडली तर तुम्ही लाल जागी टिक करणार आहात. कसं आहे मित्रांनो, प्रसिद्ध इटालियन शेफ डेव्हिड रॉकोविटा यांनी सांगितलेल्या फूड टेस्टिंग थेअरीनुसार वाह वाह टाळ्या टाळ्या वाह 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 तोडलंस वाह 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 वाह. तर या ठिकाणी आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी माननीय पप्या राणे बोलत आहेत. आजचे 2 शेफ कॅप्टन कुक, आपले आचारी सनकी विचारी कॅप्टन कुक. आणि दुसरीकडे आहे एक नारी जी सगळ्यांना पडते भारी, भाई आपली मुक्ता खारी. दोघही कुक आमने सामने. मी आता घोषित करतो की इंडियन पिठलं लीग सुरू कर. ऑन युअर मार्क, गेट सेट, खावा. कम ऑन पहलवान, कम ऑन. बरं, तुमच्यापैकी कोणी पुण्याचं आहे का? तर तुम्हाला एक विशेष सूचना आहे, तिथे त्या बोर्डवर टिक करायचे, टिक का नाही. गुडवर आहे. सॉरी, तुम्ही पुण्याचे आहात का? नाही. मग का चिडतंय? मला शहरांवरून केलेले विनोद नाही आवडत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.